जे कोणी दोषी असतील एकालाही सोडायचं नाही, कारण जे 2 मुलांचा मृत्यू झालाय ते पण कोणाच्या तरी आई वडिलांचे मुलगा आणि मुलगी आहे ना. त्यामुळे असं कोणाला लायसन दिलेलं नाही मुलांना मारण्याचा, ऍक्सिडेंट करायचं. त्यामुळे जिथं कोणी दोषी असेल त्याला बिलकुल सोडणार नाही, त्या कठोर कारवाई होईल. ते पाहता आता निवडणुकांमध्ये पत्र आलं असेल, मी पाहतो आणि त्या पुढची कारवाई करतो. अरे बाबा, तुम्ही ते बोला ना, आमच्या ताई बोलतील त्याच्यावर. ठीक. अरे आता नाले सफाईवरून विधान परिषदला कुठे गेले? अरे बाबा, सगळा फॉर्म्युला होईल जसा लोकसभेचा झाला तसं होईल ना फॉर्म्युला. तुम्हाला कळवू आम्ही, बिलकुल कळवू. धन्यवाद. ठाण्यामध्ये घोडबंदर रस्त्यावर जो एक चढांचा भाग आहे, घाट आहे तिथे छोटा, त्याचं रस्त्याचं दुरुस्तीचं काम चालू आहे, मास्टिकचं काम चालू आहे. त्यामुळे थोडी ट्रॅफिक होईल ते, पण ते जर रस्त्याचं काम कंप्लीट झाल्यानंतर बिलकुल सगळे ट्रॅफिक स्मूथ होईल. कुठं कुठं? ओके, मी बघून घेतो. मी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देतो, पाहणी करून कारवाई करतो. धन्यवाद.